कसे आहात तुम्ही सर्वजण? तर आज मी तुमच्यासोबत तिखट पुरीची रेसिपी शेअर करणार आहे। तर मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। यामध्ये मी 2 चमचे म्हणजे आपल्याला लागेल तितक्या अकॉर्डिंगच आपण पीठ घेऊ शकतो। तर यामध्ये मी थोडंसं डाळीचं पीठ ॲड करते। तुम्ही इथं बघू शकता मी डाळीचं पीठ ॲड केलेलं आहे आणि इथं मी कोथिंबीर, लसूण आणि हिरवी मिरची हे घेतलेलं आहे। तर आपण लसूण आणि हिरवी मिरची वाटून घेऊया। त्यामध्ये जिरं टाकायचं आहे। लसूण तुम्ही जितका टाकाल तितकी चवदार पुरी होते। तर आता इथं मी जिरं टाकते, हे बघू शकता तुम्ही। आता याचं मस्त बारीक वाटण तयार करून घ्यायचं आणि कोथिंबीर ही आपल्याला जास्त प्रमाणात टाकायची आहे, कारण कोथिंबीरनेच पुरी छान लागते। बघू शकता इथं माझं वाटण तयार झालेलं आहे आणि हे आपण पूर्ण यामध्ये मिक्स करणार आहोत। तर यामध्ये ओवा पण टाकतात, तो माझ्याकडे संपलेला त्यामुळे ओवा स्किप केला, पण तुम्ही जर ओवा टाकला तर तो खूप छान चवदार होतात आमची। आणि तुम्हाला म्हणजे किती जण आहेत त्याच्या हिशोबाने तुम्ही करू शकता, असं काही नाही, याचं माप वगैरे असं काही नसतं। तर इथं मी ही पेस्ट टाकून घेतली आहे, लसूण, हिरवी मिरची आणि जिऱ्याची। आता आपण यामध्ये थोडीशी हळद ॲड करणार आहोत। हळद झाल्याच्या नंतर कोथिंबीर, कारण जितकी कोथिंबीर असली तितकी छान लागते पुरी। आणि मीठ चवीनुसार टाकू शकतो आपण। आणि मिठाचं शक्यतो प्रमाण जास्तच टाकायचं, कारण थोडं जास्त असलं की चवदारच लागते। तर आपण इथे याचा डो बनवून घेऊ। आणि खरंच ओवा जर असला ना तर अजिबात स्किप करू नका, कारण ओव्याशिवाय ह्या तिखट पुरीला चव अजिबात येत नाही। तर तुम्ही ओवा नक्कीच टाका आणि ओवा शक्यतो जास्त प्रमाणात टाकायचा। खूप छान चविष्ट अशी तिखट पुरी लागते ही। तर चला मी डो करून घेते मस्त, आणि जास्त काही पातळ वगैरे बनवायचं नाही, मीडियम डो बनवायचा आहे। खूप जास्त निबर पण नाही, कारण ते व्यवस्थित म्हणजे खाली चिकटली नाही पाहिजे। तर तुम्ही इथं बघू शकता माझं इथे डो मळून झालेला आहे आणि आता मी याच्या लगेचच पुऱ्या बनवून घेणार आहे। मी अशा छोट्या छोट्या पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत। इथे माझ्या पुऱ्या बनवून रेडी आहेत। आता मी याला तळणार। इथे बघू शकता माझ्या सर्व पुऱ्या तळून रेडी झालेल्या आहेत। मी खूप छान आणि टेस्टी लागणारा हा आयटम आहे। तर हा तुम्ही भूक लागल्यावर जर समजत नसेल तर पटकन काय बनवावं, तर ही झटपट रेसिपी एकदम एकच नंबर आहे। तर तुम्हीही नक्की ट्राय करा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्कीच करा। आणि आजचा मिनी ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कॉमेंट करून नक्कीच सांगा। सो टेक केअर, बाय बाय।